बनवते मस्त चटपटीत असे मेथीचे पराठे। यासाठी मी मेथी निवडून घेतली आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवली, म्हणजे त्यातली माती वगैरे काय असेल तर निघून जाते। इथे खलबत्त्यामध्ये एक ठेचा बनवून घेतला, ज्यात मी आलं, लसूण, कमी तिखट, मिरची, जिरं घातलं होतं आणि जाडसर असं ठेचून घेतलं। आता ही मेथी पाण्यातून काढून पाणी त्यातलं सगळं काढून घेतलं आणि बारीक चिरून घेतली। मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे कमी वापरलं आहे कारण मला जास्त कडवटपणा नको आहे पराठ्यांमध्ये। आता इथे परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे एक बाउलभर, पाव बाउल मी इथे बेसन घेतलं, हिंग घातला थोडासा, त्यानंतर ओवा हातावर चोळून घातला, त्यानंतर 2 मोठे चमचे तीळ घातले, पांढरे तीळ, आणि तसंच हळद घातली, धणा पावडर घातली, जिरे पावडर घातली आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, कारण आपण मिरचीसुद्धा वापरणार आहोत यामध्ये आणि यासाठी लाल तिखट अगदी प्रमाणातच घालायचं आहे। आता यामध्ये जी बारीक चिरलेली मेथी होती ती घातली आहे आणि मेथी घातल्यानंतर यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतला होता सुरुवातीला तो घालायचा आहे। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, त्यामुळे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही वापरलं आहे। इथे 2 मोठे चमचे मी दही घातलं आहे। दही अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि दही घातल्यानंतर सगळ्या पिठाला लागेल इतकं मी मीठ आता चवीनुसार यामध्ये घालते आहे। आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं सगळ्यात आधी, म्हणजे सगळे मसाले, मेथी वगैरे छान एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं थोडंसं पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा, वरून तेल घालायचं थोडंसं आणि छान असा मळून तो झाकून एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचा, म्हणजे पीठ छान मुरतं। आता इथे पराठे करायला घेते आहे। इथे मी लहान लहान पराठे करत आहे। छोटे छोटे गोळे घेतले, छान असे लाटून घेतले, सगळे पराठे एकत्र लाटून घेतले आणि त्यानंतर तवा गरम करत ठेवला। तवा गरम झाल्यावर मस्त असे हे पराठे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेतले। मी इथे तूप वापरलं आहे लावण्यासाठी वरून, तुम्ही इथे बटर, तेल किंवा तुमच्या आवडीनुसार तूपसुद्धा लावू शकता। इथे मस्त असं दोन्ही बाजूने खरपूस भाजून तूप लावून मस्त मेथीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत। खूप चविष्ट लागतात, अगदी याच्याबरोबर चटणी किंवा सॉसची सुद्धा गरज नाही, इतके चटपटीत होतात आणि त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा। चहाबरोबर खाण्यासाठी अगदी उत्तम ऑप्शन आहे आणि त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।